दहावीची तयारी म्हणजे फक्त दहावीच्या वर्षातच होत नाही, तर ती मुलं पहिली येतात शाळेत, इथपासूनच त्यांची तयारी सुरू होते. मोठं यश प्राप्त करायचं होतं म्हणून तयारी ती आधीपासूनच केली. माझ्याकडे फोन आहे, परंतु त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकार सोशल मीडिया नाही आहे. तर व्यसन आहे आणि आमची शाळा हे व्यसनमुक्ती केंद्र आहे. बालमोहनचं हे मोबाईल व्यसनमुक्ती केंद्रच म्हणावं लागेल. 10वीला नापास झालेले विद्यार्थी आणि त्यांनी फार मोठा चांगला इतिहास घडवलेला आहे. त्यांना मी सांगेन की एक अपयश आपल्या हाती आला तर लगेच खचून जाऊ नका. तुम्हाला दुसरी संधी सुद्धा मिळते, त्याचा नीट अभ्यास करा, त्याच्यामध्ये तुम्ही यश प्राप्त करू शकता आणि खूप पुढे जाऊ शकता. नमस्कार, ओनली मानिनीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज लागलेला आहे 10वीचा निकाल आणि 10वीच्या निकालामध्ये बालमोहन विद्या मंदिरातील एका विद्यार्थिनीनं 100 पैकी 100 एकंदरीत पाहायला गेलं तर या शाळेचा निकाल हा 100% लागलेला आहे. तर ती या शाळेमधून पहिली आलेली आहे, तिच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तुझं नाव काय? सारा सुधीर चव्हाण. सारा, तुला किती टक्के गुण मिळालेले आहेत? मला 97.60% गुण मिळालेले आहेत. निश्चितच आपण पाहतोय की 10वीचा निकाल लागलेला आहे आणि यंदाच्या 10वीच्या निकालामध्ये सर्वाधिक मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत. आता साराशी आपण पुढील चर्चा करणार आहोत. सारा, कशा प्रकारे तू अभ्यास केलास, काय सांगशील? मी उन्हाळ्याची सुट्टी लागली तेव्हापासूनच अभ्यास चालू केलेला, कारण तेव्हा जो अभ्यास आपण करतो तो पूर्ण वेळ लक्षात राहतो, त्यामुळे मी तेव्हापासूनच चालू केलेलं. सोबत शाळेतील शिक्षकांचं मार्गदर्शन सुद्धा अप्रतिम मिळालं. जे काही डाऊट्स होते त्यांनी वेळोवेळी शंका सगळ्या सोडवल्या त्यांनी आमच्या, त्यामुळे त्यांचा पण सुद्धा वाटा आहे आणि पालकांचाही वाटा आहे. आणि मी आधीपासूनच अभ्यास केला, कारण पुढे जाऊन मोठं यश प्राप्त करायचं होतं म्हणून तयारी ती आधीपासूनच केली. सारा, तुला सर्वाधिक गुण कुठल्या विषयात मिळाले? मला सर्वाधिक गुण संस्कृत मध्ये मिळालेले आहेत, 99. बरं, आता संस्कृत मध्ये सर्वाधिक गुण मिळालेले आहेत. आता यापुढे तू काय करायचं ठरवलंय? यापुढे मी कॉमर्स घ्यायचं ठरवलंय, त्याच्यामध्ये मी CA करायचं असं विचार चालू आहे माझा. आपण पाहतोय की साराशी आपण संवाद साधला, मात्र ज्या शाळेमध्ये पालक पूर्ण विश्वासाने विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतात, तर त्या शाळेमध्ये कशा प्रकारे मुलांना शिकवलं जातं ते आता आपण जाणून घेणार आहोत. मी या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत त्यांच्याकडे जाणार आहे, उपमुख्याध्यापिका आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. मॅडम, मला जाणून घ्यायला आवडेल की या शाळेमध्ये कशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवण दिली जाते, काय सांगा? आम्ही आमचे वर्ग मुळात एप्रिल पासून सुरू करतो आणि 10वीची तयारी म्हणजे फक्त 10वीच्या वर्षातच होत नाही, तर ती मुलं पहिली येतात शाळेत, तिथपासूनच त्यांची तयारी सुरू होते. मग लेखन, वाचन आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती. आणि फक्त आज गुण मिळाले, आज गुणांना महत्व आहे आजच्या दिवसाला, परंतु गुणवत्ता मुलांची कशी वाढेल याकडेच आमचं जास्त लक्ष असतं. त्यामुळे अशी गुणवंत विद्यार्थी आमचे तयार होतात. सारा फक्त 97.60 गुण मिळवून पहिली आलेली नाहीये, तर सारा बाकीच्या पण गोष्टी, क्विज कॉन्टेस्ट म्हणा किंवा आणखीन गोष्टी म्हणा, या सगळ्यामध्ये सारा अव्वल असते. आणि त्यामुळे फक्त अभ्यास नाही, अभ्यास. ती म्हणाली मी एप्रिल पासून अभ्यास सुरू केला, पण का? कारण पुढच्या ज्या कॉम्पिटिशन्स असतात त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी वेळ मिळावा, बरोबर आहे ना, त्याच्यासाठी तिची, कारण तिच्या बाकीच्या विषयांची पण तयारी खूप छान असते. अशीच तयारी आम्ही विद्यार्थ्यांची करून घेत असतो. मॅडम, नेहमी असं ऐकू येतं की जे शैक्षणिक क्षेत्र आहे यामध्ये बालमोहन शाळेचं सुद्धा तितकंच मोठं नाव आहे आणि ही शाळा बॅलन्स ठेवते विद्यार्थ्यांमध्ये. त्यांना एज्युकेशन सोबत त्यांना स्पोर्ट्स मध्ये सुद्धा गुंतवते, त्यांना एंटरटेनमेंट कार्यक्रमामध्ये सुद्धा गुंतवते. कशा प्रकारे हा बॅलन्स असतो? बॅलन्स असतोच, कारण मुलांची गुणवत्ता पाहूनच आम्ही त्यांना वेगवेगळं मार्गदर्शन करतो. आमच्याकडे या शाळेमध्ये कम्युनिटी स्कूल आहे, तर कम्युनिटी स्कूल अंतर्गत वेगवेगळ्या, म्हणजे एकाच छताखाली वेगवेगळे क्रीडा प्रकार म्हणू नका की त्याच्याबरोबर सगळे त्यांचे नृत्य, संगीत सगळ्याचं प्रशिक्षण दिलं जातं विद्यार्थ्यांना. वैदिक गणित, सगळ्या प्रकारचे आम्ही त्यांना हे देतो, प्रशिक्षण देतो. आणि त्यामुळे काय होतं, मुलं फक्त एकाच गोष्टीमध्ये, स्पोकन इंग्लिश, आमची मुलं इंग्लिशही सुंदर बोलतात मराठी माध्यमाची. आमच्याकडे इंग्रजी आम्ही प्रथम भाषा घेतो, जे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी शिकतात, त्यामुळे मुलं त्याच्यातही प्रवीण आहेत. म्हणजे सगळ्या भाषा, विज्ञान, गणित सगळ्या विषयांमध्ये आम्ही त्यांचा कसा बॅलन्स राखावा या दृष्टीने त्यांची तयारी करून घेत असतो. सारा, मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो. एक प्रश्न आहे जो असा आहे की सोशल
सध्या खूप सोशल मीडिया वाढलेला आहे. खरं तर तुम्ही अभ्यास करत असताना सोशल मीडिया किती वापरावा याचं मार्गदर्शन तुम्हाला नेहमी मॅडम कडून होत असतं तुम्हाला. मात्र सध्याच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये अभ्यास करणं हे कठीण होतं का? माझ्याकडे फोन आहे, परंतु त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकार सोशल मीडिया नाहीये. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम सुद्धा काहीच नाहीये. फक्त माझ्या पालकांनी मला दिलेला, कारण क्लासला किंवा शाळेत येता जाता काही एक्स्ट्रा क्लासेस असायचे तेव्हा फक्त त्यांना काळजी वाटायची, मग त्यांना कळावं मी कुठे आहे यासाठी त्यांनी मला फोन घेऊन दिलेला. त्यामुळे काही सोशल मीडियाचा मला काही तसा त्रास झाला नाही. परंतु जे बाकीचे विद्यार्थी होते, माझ्या सवंगडी होते, त्यांच्याकडे पण सोशल मीडिया होता, पण त्यांनी सुद्धा ते त्याच्यावर लिमिट ठेवून त्यांनी सुद्धा अभ्यास केला. त्यामुळे असं मला वाटतं की ते आपण बाजूला ठेवून अभ्यास केला तर मग असंच चांगले मार्क मिळत राहतील. मॅडम तुमच्याकडे जो परत सोशल मीडियाचा बॅलन्स ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा? कारण सध्या सोशल मीडिया इतका वाढलेला आहे की शिक्षण सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, ऑनलाईन पद्धतीने असेल, विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. मात्र ऑनलाईन शिक्षण शिकत असताना विद्यार्थ्यांची वाटचाल वेगळ्या ठिकाणी जाते. त्याच्यामुळे कुठेतरी सोशल मीडियामुळे मुलं ही खरं तर त्यांच्या अभ्यासात लक्ष कमी होतं. त्यामुळे बॅलन्स कसा राखावा, काय सांगाल? बॅलन्स राखणं फारच मोठी कसरत आहे ही, पालकांसाठीही आणि आम्हा शिक्षकांसाठीही. त्यामुळे आम्ही वर्षाच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे मोबाईलचे दुष्परिणाम काय आहेत, म्हणजे केवळ दुष्परिणाम म्हणजे अभ्यासावर होणारे परिणाम नव्हे तर शारीरिक परिणाम कसे होतात. आज वेगवेगळे विद्यार्थ्यांचे कोणकोणते आजार निर्माण झालेले आहेत मोबाईल फोनमुळे, डोळ्यांचे विकार, मानेचे विकार, तर त्याच्यावरही आम्ही मुलांना मार्गदर्शन करत असतो. आणि मानसोपचार तज्ज्ञ पण आमच्याकडे येतात आणि तेही विद्यार्थ्यांना या गोष्टी, आम्ही वेगवेगळे सेमिनार यावर घेतो आणि त्यातून मुलांना सुजाण करतो आणि त्यांना अनुभव देतो या गोष्टींचा, आणि मग ते त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. हे खरं तर व्यसन आहे आणि आमची शाळा हे व्यसनमुक्ती केंद्र आहे. बालमोहनचं हे मोबाईल व्यसनमुक्ती केंद्रच म्हणावं लागेल. एक शेवटचा प्रश्न दोघांनाही. मॅडम, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बालमध्ये खूप आहेत, 100% निकाल लागलेला आहे. मात्र अनेक शाळा आहेत त्याच्यामध्ये अनुत्तीर्ण राहिलेले विद्यार्थी, त्यांना काय सांगायचं? अनुत्तीर्ण राहिलेल्या विद्यार्थ्यांनी तसं काही काळजी करण्याचं कारण नाही, कारण आपल्याला पूर्वी कसं होतं, ऑक्टोबरमध्ये परीक्षा द्यायची म्हणजे 1 वर्ष वाया जायचं. पण आता सप्लिमेंटरी एक्झाम लगेच असते, 1-2 महिन्यामध्ये. त्यामुळे सप्लिमेंटरी एक्झाम त्यांनी दिली की ते त्याच्यामध्ये एखादा विषय त्यांचा राहिलेला असतो, तो तरी पास झाला ते, तर त्यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळून ते पुढे त्यांचं यश संपादन करू शकतात. कुठेही अडकाटी येत नाही त्यांच्या अभ्यासामध्ये. त्यामुळे त्यांनी अजिबात निराश होऊन जायचं कारण नाहीये. खूप 10वीला नापास झालेले विद्यार्थी आहेत आणि त्यांनी फार मोठा चांगला इतिहास घडवलेला आहे, असंही आहे आमच्याकडे. आपण खूप मोठी उदाहरणं आपल्याकडे वेगवेगळी आपण सांगू शकतो. तसं पाहायला गेलं तर केवळ अभ्यासातली प्रगती नव्हे तर त्यांच्यामध्ये सुप्त गुण अनेकही आहेत. मग एकदा ते 10वी पास झाले की त्यांना त्यांची जी आवड आहे, त्यांची जी कौशल्य आहेत ती आत्मसात केली त्यांनी, तर त्यांची प्रगती खूप चांगली होते. त्यामुळे त्यांनी निराश होण्याचं कारणच नाहीये. सारा, पुन्हा तुझ्याकडे येतो. काय सांगशील की तुझ्याप्रमाणे अनेक विद्यार्थी आहेत ते पास झालेले आहेत, मात्र बरेच विद्यार्थी आहेत जे अनुत्तीर्ण राहिलेले आहेत, त्यांना तू काय सांगशील? त्यांना मी सांगेन की एक अपयश आपल्या हाती आलं तर लगेच खचून जाऊ नका. तुम्हाला दुसरी संधी सुद्धा मिळते, त्याचा नीट अभ्यास करा, त्याच्यामध्ये तुम्ही यश प्राप्त करू शकता आणि खूप पुढे जाऊ शकता. धन्यवाद मॅडम, धन्यवाद सारा तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात. तर आपण पाहतोय मी सध्या आहे बालमोहन विद्या मंदिरामध्ये आणि या शाळेचा निकाल 100% लागलेला आहे. विद्यार्थिनी असेल त्यांनी उत्कृष्टरित्या अभ्यास करून आपलं यश प्राप्त केलेलं आहे. तर त्यांना कशा प्रकारे अभ्यास करावा, सोशल मीडिया असेल त्याच्यातला बॅलन्स कसा राखावा आणि 10वीमध्ये सर्वाधिक गुण मिळवून कशा प्रकारे उत्तीर्ण व्हावं याचं मार्गदर्शन मुख्याध्यापक असतील, उपमुख्याध्यापिका असतील, शिक्षक असतील त्यांनी केलेलं आहे. यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही ओनली मानिलीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.